स्वागत है आपका बी न्यूज़ नेशन में। मैं हूं आबिद हुसैन शेख। आपका खैर मकदम है 4 टीवी न्यूज़ में। मैं हूं खुर्शीद आलम। कहते हैं कि समंदर में से सुई निकालना आसान काम नहीं है और ये नामुमकिन है, लेकिन ऐसे ही नामुमकिन काम को आज मुमकिन में बदला है महानगर पालिका के पौर कार्मिक ने। तो आज हम मुड़को के इस कॉलोनी में ठहरे हुए हैं। शंकर चौहान जी का ये घर है। सुबह सुबह जब महानगर पालिका की कचरे की जो गाड़ी आती है, गाड़ी आने के बाद महिलाएं जल्द से जल्द अपना घर का जो भी कचरा है वो डस्टबिन में डालकर गाड़ी में डालने की कोशिश करते रहते हैं। तो ऐसा ही एक सच हम आपको बताएंगे कि शंकर चौहान जी मैडम जो है अपने घर का कचरा साफ़ करके डस्टबिन में डाल करके महानगर पालिका की जो कचरे की गाड़ी है उसमें डाल देती हैं, और फिर उन्हें याद आता है कि उस कचरे में 2 तोले सोने का एक हार भी चला गया है। बाद में क्या होता है, वो हार कैसे मिलता है, आइए इन्हीं की ज़बानी सुनते हैं। मैडम क्या बात है? मैं शंकर चौहान मिसेस हूँ। मैं बोल रही हूँ, मेरा ना मैं आज अमावस है ना, इसलिए मैं मंदिर का साफ सफाई कर रही थी। वो नीचे पेपर डालते ना, उसमें ना मैं रखी थी वो चैन, वो वहाँ रखे सो पता है जी मुझे। मैं क्या याद करी, वो से कचरा वाला आया ना, कचरा वाला आया से इसलिए मैं बोली डस्टबिन में डाल दे, कचरा वाला वो गेट कन रख दे, कचरा वाला लेके जाते करको बोली। ठीक है, मैं रख दी। बाद में वो याद आया अंदर जाको मंदिर का वो है ना पूजा पुनस्कार करने के, मैं मंगलसूत्र मंदिर को डालती हूँ ना, पूजा को मूर्ति को। वो याद आया, अयो मंगलसूत्र क्या हुआ, घुमा गया तो डस्टबिन में गया। मैं पेपर तो लपट को मैं फेंक दी, डस्टबिन में गया। सच्ची ना जल्दी उठ, डस्टबिन कहाँ है, ढूंढेंगे चलो करको हुड़को सब भी ढूंढे, हमें गाड़ी को नहीं मिला। बाद में म्यूनसिपालिटी ऑफिस को गए, जाने बाद में उन सभी जने पूछे क्या हुआ क्या हुआ, नहीं जी हमें 2 तोले का सोना था, वो डस्टबिन नहीं चले गया बोली। बाद में हाँ कौन है किधर है, क्या ये रवि नगर का है ना, रवि उनका एरिया है, हम वो पता नहीं मुझे, इसलिए मैं बोली उनको ठीक है करको। इनको फ़ोन लगाया वो गाड़ी वाले को, कितने टाइम आया वो उन्होंने पूछ लिए। बाद में उनको फ़ोन लगाया, मैं तू कहाँ है रे, क्या को घुमा गया, कहते पेपर है, तू गाड़ी खाली नको करो। फिर उन्होंने आते कहते करको बोले उन्होंने ठीक है जी को। तो हम ना साथ 2 बच्चे भेजे उन्होंने। भेजने के बाद हम ही गए म्यूनसिपालिटी, वहाँ म्यूनसिपालिटी को जाकर फिर उधर गए इंडी बाईपास को। इंडी बाईपास को जाने में बाद में उन्होंने हाँ गाड़ी ठहरी थी जी, किसी ने भी क्या आंटी इधर आए करको, नहीं रे 2 तोले का सोना घुमा गया, मैं आई ढूंढने करको बोली। बाद में ठीक है आंटी ढूंढी गया करको, हाँ सेपरेट लेगा को गाड़ी में से हाथ डाल को निकाला उन्हें, निकाल पाला पेपर में से नीचे आ गया, वो मिला मिल को हम मिला पास। अच्छा हुआ करको ढूंढ को दिया बच्चा गाड़ी वाला। थैंक्स म्यूनसिपालिटी उनको सभी जने को थैंक को बोलती हूँ। अच्छा ऐसा लोग रहे तो बड़ा क्या जल्दी जल्दी में हो गया वो हाँ फ़ोन पे। अच्छा करे उनको बहुत शुक्रिया मेरे पर से। थैंक यू। 22 के जो सुपरवाइज़र हैं, जो महानगर का पालिका के जो यहाँ पर सुपरवाइज़र हैं वार्ड नंबर 22 के गिरीश, जो उन्होंने जो है वो 2 तोले का जो हार ढूंढने में इनकी भी बहुत भूमिका रही। ಅವರು ಪರಿಶ್ರಮದಿಂದ ದುಡಿದಿದ್ದಾದ್ರೆ ಸರ, ಹಿಂಗಾಗಿ ಅವರು ಯಾವುದೇ ರೀತಿಯಿಂದ ನಷ್ಟ ಅಲ್ಲಾರದೆ ಅವ್ರಿಗೆ ಮರಳಿ ಸಿಕ್ಕದ. ಇದರಲ್ಲಿ ನನಗಿಂತ ಹೆಚ್ಚಿನ ಕ್ರಿಯೆ ಮಾಡಿದ್ದಂದ್ರೆ ನಮ್ಮ ವಿಜಯಕುಮಾರ್ ಕಾಕಂಡ್ಕಿ. ಅವತ್ತ ಆಶೆಪಟ್ಟಿದ್ದನ್ನು ಇಟ್ಕೋಬೋದಾಗಿತ್ತು, ಆದರೆ ಅವನಿಗೆ ದುರಾಶೆ ಇರೋದೇ ಕಾರಣ ನಾವು ಅದನ್ನು ಮರಳಿ ವಾಪಸ್ ತಂದು ಕೊಟ್ಟೆವು. ಇದಕ್ಕೆ ನಾವು ತುಂಬ ಅವರಿಗೆ ಆಭಾರಿಯಾಗಿದ್ದೆ. ಯಾವಾಗ ಗೊತ್ತಾಯ್ತು ನಿಮಗೆ? ಇದು 9:30 PM ಸರ್. ಯಾರು ಫೋನ್ ಮಾಡಿದ್ರು? ಇವ್ರು ಮೇಡಮ್ ಅವ್ರು ಫೋನ್ ಮಾಡಿದ್ರು. ನಿಮಗೆ ಫೋನ್ ಮಾಡಿದ್ರು? ನಮ್ಮ ಮೇಲಾಧಿಕಾರಿಗೆ ಫೋನ್ ಮಾಡಿದ್ದು ರೀ. ಅದು ಅಲ್ಲಿ ಹೋಗಿ ನಾವು ನೋಡೋದಕ್ಕೆ ಗಾಡಿ ಇನ್ನೂ ಖಾಲಿ ಮಾಡಿದ್ದಿಲ್ಲ, ಹಿಂಗಾಗಿ ಅದನ್ನು ನಾವು ಹಾಗೆ ಬಿಟ್ಟಿದ್ದೆವು. ಇವ್ರು ಅಲ್ಲಿ ಸಡನ್ನಾಗಿ ಸ್ಪಾಟಿಗೆ ಬರೋಣನೇ ಅದನ್ನ ಅಲ್ಲೇ ಚೆಕ್ ಮಾಡಿ ಅವ್ರಿಗೆ ಸಿಕ್ಕಿದ್ದು ನಾವು ವಾಪಸ್ ಕೊಟ್ಟು. ಗಾಡಿ ಖಾಲಿ ಆಗ್ತಿತ್ತಂದ್ರೆ ಸಿಕ್ತಿದ್ದಿಲ್ಲ ಸರ್, 100% ಶೂರ್. ಅವ್ರಿಗೆ ವಾಪಸ್ ಅದು ಗೋಲ್ಡ್ 2 ತೊಲಿದ್ದು 1 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಲಾಸ್ ಆಗ್ತಿತ್ತು, ಸಿಕ್ತಿದ್ದಿಲ್ಲ ಸರ್. मदद ಮಾಡಿದ್ರು। थैंक यू। तो रोज़ाना जो है इसी वार्ड में, इसी गली में जो कचरे की गाड़ी आती है, और यहाँ पे बहुत सालों से हमेशा वही ड्राइवर जो कचरे की गाड़ी का ड्राइवर है विजय कुमार काखंडगी, तो उसकी एक बहुत बड़ी भूमिका रही। आज जो
समंदर में से सुई को जो ढूंढ कर निकाला है उसका पूरा शेष जो है विजय कुमार काकंडगी जो उस वाहन का ಚಾಲಕ है इन्हीं से बात करते हैं ನಿಮ್ಗೆ ಯಾವಾಗ ಗೊತ್ತಾಯಿತು ಹೆಂಗೆ ಗೊತ್ತಾಯಿತು ಇಲ್ಲ ಸರ್ ನಾವು ಬೆಳಗ್ಗೆ ಕಸ ಕಲೆಕ್ಟ್ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಬರ್ತೀವಿ ರೀ ಸರ್ ಬರ್ನಾರಿ ಅಂಟಿರಿ ಡೈಲಿ ಇಲ್ಲಿ ಗೇಟ್ ಒಳಗೆ ಬಕೆಟ್ ಇರ್ತಾರೆ ರೀ ನಮ್ಮ ಕೆಲಸ ಏನಿರ್ತದೆ ಹಾಕೊಂಡು ಕಿಸ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ಬಿಡವ್ರಿ ನಾವು ಈ ಲಾಸ್ಟ್ ರೋಡ್ ತೊಗೊಂಡು ಹೋಗಿ ಖಾಲಿ ಮಾಡವ್ರಿ ಎಕ್ಸಾಕ್ಟ್ಲಿ ಹೋಗಿ ಗೇಟಿಗೆ ನಿಂತ್ಕೊಂಡು ಫೋನ್ ಬಂದದ್ದು ಹಿಂಗೆ ಗಾಡಿಯಾಗ ಏನೋ ಮಿಸ್ ಆಗಿದ್ದತ್ತ ನಿಂದ್ರೆ ಒಂದು 10-15 ನಿಮಿಷ ತಂದ್ರಿ ನಿಂತಾರ ಒಂದು ತಾಸು ನಿಂತಾರ ನೋಡ್ಕಿಸ್ಕೊಂಡು ಹೋದಿವ್ರಿ ಹಿಂದಾಡ್ಸಿ ಗೊತ್ತೈತಿ ಅಂಟಿರ್ದತ್ತ ಕಿಸ್ಕೊಂಡು ನೋಡಿದಾರೆ ಅಲ್ಲಿ ಹೋಗಿ ನೋಡ್ಕಿಸ್ಕೊಂಡು ಗಾಡಿ ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ಮ್ಯಾಗ ಐತ್ರಿ ಪೂರಾ ಕೈಲೇ ಸಾಫ್ ಮಾಡ್ಕೊತ ಬಂದಿವ್ರಿ ಅದು ಕಟ್ಗೆ ತೊಗೊಂಡು ಕೆದರ್ಕೊತ ಬಂದಿವ್ರಿ ಲಾಸ್ಟ್ ಮೂಮೆಂಟ್ ಸಿಗಲ್ಲ ಅಂತ ಮಾಡಿದಾರೆ ನಾವು ಲಾಸ್ಟ್ ಮೂಲಾಗ ಐತ್ರಿ ಅದು ಒಂದು ಪೇಪರಲ್ಲಿ ತೆಗೆದು ಕೊಟ್ಟು ತೊಗೊಂಬಂದು ಕೊಟ್ಟಿವ್ರಿ ಹೇಳಿ ಅವ್ರು ಬಂದಿದ್ರೆ ಅಂಟಿರು ತೊಗೊಂಡ್ಕಿಸ್ಕೊಂಡು ಬಂದಿವ್ರಿ ಇಷ್ಟ ಆಗೈತ್ರಿ ಅದು ಏನು ಡೈಲಿ ಹಂಗೆ ಬರಂಗೆ ದಿನ ಕಸ ಹಂಗೆ ಕಲೆಕ್ಟ್ ಮಾಡತ್ತಿರ್ತೀವಿ ಇಂದು ಮಿಸ್ ಆಗಿ ಬಂದಿದ್ರಿ ಅವ್ರದ್ದು ಇದು ಮೊದಲನೇ ಟೈಮ್ ಆಯಿತು ಇನ್ನು ಇನ್ಕಿಂತ ಮುಂಚೆ ನಾನು ವಾರದಾಗ ಇದು ಫಸ್ಟ್ ಟೈಮ್ ರೀ ಒಂದು ಟೈಮ್ ಸಾಯಿ ಪಾರ್ಕ್ ಒಳಗೆ ಆಗೈತ್ರಿ ಏನಾಗೈತೆ ಅಲ್ಲಿ ಅಲ್ಲೇ 5 ತೊಲಿ ಬಂಗಾರ ಹೋಗ್ಯದ್ರಿ ಕರೆ ಸಿಕ್ಕಿಲ್ಲ ಅದು ಸಿಕ್ಕಿಲ್ಲ ಚಲೋ ಟೈಮ್ ರೀ ಅದು ಡಂಪ್ ಆಗಿತ್ತೇನ್ರಿ ಅದು ಖಾಲಿ ಮಾಡಿದೀವಿ ರೀ ಗಾಡಿ ಅವಾಗ ಒಂದು ಟೈಮ್ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು का साथी A1 ग्रेनाइट एंड मार्बल्स अपने घर की खूबसूरती के लिए हर तरह के फर्श, बाथरूम टाइल्स और आंगन को दिलकश बनाने पार्किंग टाइल्स और चमकदार वेट्रीफाइड और कड़पा कम दामों में आपके बजट और आपके सपनों के घर का हमें है ख्याल। आकर्षित और मन मोह लेने वाले डिजाइन के साथ आज ही विजिट कीजिए A1 ग्रेनाइट एंड मार्बल्स, हथनी रोड, पुष्कर नगर, SYN 752 बीजापुर। मोबाइल संख्या 8073639921 7411651430 पर।